नमस्कार. महाराजांचं दर्शन होऊ शकेल का? अहो, आम्ही बरंच लांबून आलो आहे. अ, अ, महाराजांचं दर्शन आज आम्हाला भेटू शकेल का? हो, ते काही सांगता येणार नाही. अहो, लई गर्दी आहे तिकडं. येतो मी. हे आली ना पंचायत? घ्या आता. नामदेवराव, मी म्हटलं होतं ना, यांचं ऐकून असाच होईल इथं. अरे, इतका लांबचा प्रवास करून आलो. त्यात रात्रीचा कष्टाचा प्रवास. आता इथं दर्शन होईल महाराजांचं का नाही होईल हे काही कळायला मार्ग नाही आहे. त्यापेक्षा असं करू का आपण, महाराजांच्या एखाद्या सेवकाला पकडू आणि त्याला 2 पैकं देऊ आणि मग होईल महाराजांचं दर्शन. अहो, गोविंद शेठ, असं दर्शन खरंच आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे का? असं पैसे देऊन जर दर्शन घेतलं तर ते आपल्याला पावेल का? हे काय शहाणपणा शिकवू नकोस. आला मोठा शहाणपणा शिकवायला तिचा. गोविंद शेठ, अहो, इथल्या ठाई ठाई अक्कलकोटच्या दगडात महाराजांचं दर्शन घडतं. अहो अहो असं दर्शन करणं काही महत्त्व नाही आहे. तुम्ही ऐका. काय नामदेवराव, आता तुम्हीच काय ते ठरवा. आपण असं करू, आपण काय करू की संध्याकाळला महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊ. हातपाय वगैरे मस्त ठेवू. दर्शन करून आल्यावर मग जेवण करून आराम करू. ठीक आहे, तसं करू. अहो, मला मला नाही हातपाय वगैरे धुवायचे. मला मला महाराजांचं दर्शन करायचं आहे. मी येतो आता. थांब. अरे, काय कुठून आलायस, काय आलायस, काही पवित्रतेचा ध्यान काही कळतं तुला? काय हातबोट वगैरे काही कळतं का? अहो, मी नाही आलो महाराजांच्या दर्शनाला. महाराजच मला इथं घेऊन आले. अहो, महाराजांची छाया माझ्यावर पडली आहे. जागोजागी महाराजांनी मला त्याची प्रचिती दिली. मी जर हे माझे अंग धुतले तर माझ्यासारखा पापी मीच राहील. अहो, नाही गोविंद शेठ, मी येतो गोविंद शेठ. थांब. लय मोठा. ऐक. अरे, काय तोंड्या, तुझा एवढा दुरून प्रवास करून आलाय आणि काय तोंड्या हा असा चेहरा महाराजांजवळ घेऊन जाणार आहे का? महाराज, तू महाराज तर आपलं भक्ताचं मन पाहतात, ते किती पवित्र आहे. महाराजांचं दर्शन घ्यायला आंघोळ करून जाणे खूप काही महत्त्वाचं नाही. मी येतो. थांब. बघा नामदेवराव, नौकर तो नौकरच, नाही ऐकणार तो.